दोन्ही पायामध्ये आता खांद्याने एवढा उचल घ्यायचा. मान करायची सरळ, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा. करूयात एक श्वासासोबत. एक, दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, इथे मागे झुकताना सुद्धा पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचा आकुंचन. दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, पायाचे गुडघ्याची वाटी वरती खेचायची आणि मागे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता पुढून डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचा आहे. पुढे वाकलेल्या स्थितीत करूयात. एक डावीकडे यायचंय, मागे दोन, उजवीकडे तीन आणि पुढे चार. परत उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार. परत उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. पुढे थांबायचं, थोडं वाकलेल्या स्थितीत. पाय सरळ करा, कमरेतून आणि खोब्यातून पुढे झुकण्याचा प्रयत्न. परत सरळ व्हायचं आहे. एक. ठीक आहे. आता दोन्ही हात परत सरळ करायचे आहेत. डावीकडे आपल्याला वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. 10 काउंट फक्त करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, सरळायचं आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला एक, दोन, उजव्या बाजूला एक, दोन. परत डावीकडे एक, दोन, उजवीकडे एक, दोन. हात करायचे आहेत सरळ, कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता परत दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. परत एकदा मागे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, थांबायचे 5 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच. पुढे झुकायचंय, थांबायचंय 10 सेकंद. एक श्वास बाहेर सोडून. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. मान करायचे सरळ. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. व्यवस्थित बॅलन्स करायचा आहे. काय करायचं आहे, दोन्ही जे घोटे आहेत, हा, घोटे आपल्याला एकमेकांवरती दाबायचे आहेत. नॉर्मली आपण उभं राहताना आपल्या पायाच्या कडेच्या बाजूला वजन देऊन उभं राहतो. आता आपल्याला आतल्या बाजूला वजन द्यायचं, त्यामुळे दोन्ही पायांचे घोटे एकमेकांवरती घट्ट दाबायचे. अंगठ्याच्या साईडला वजन द्यायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आतल्या बाजूचं वजन आणि घोट्यांचा दाब कमी होऊ न देता एकाच वेळेस डावा हात खाली घ्यायचा, उजवा हात वरती घ्यायचा श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, आता उजवा हात खाली, डावा हात वरती. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. एखादी काठी कशी असते, एक बाजू वर गेली की तेवढीच दुसरी बाजू खाली जाते, तसं आपल्याला करायचं आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. व्यवस्थित कोऑर्डिनेशन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एखाद्या काठीप्रमाणे आपले दोन्ही हात अपेक्षित आहेत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पायाकडे पण लक्ष द्या.
एक श्वास आतमध्ये, घोट्यांचा एकमेकांवरती दाब द्यायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही हातांचं कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. सोपं आहे, फक्त कोऑर्डिनेशन कडे लक्ष द्या. एक श्वास आतमध्ये, पाठीचा कणा सरळ अपेक्षित आहे, वाकायचं नाही असं. 2 श्वास बाहेर. शेवटचा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढून गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायामध्ये अंतर ठेवून मागे झुकायचं आणि पुढे झुकायचं आपल्याला. गुडघ्याच्या वाटीचं आकुंचन करायचं आहे आणि मागे पुढे झुकायचं आपल्याला. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय सरळ ठेवायचे पूर्ण हालचालीमध्ये. परत सरळ व्हायचं आहे आणि मान करायची सरळ. मांडीचं आकुंचन, दोन्ही हात सरळ. आणि आता डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. फक्त 10 काउंट्स करूयात. 1 2 3 4. खुब्यापेक्षा पाठीला पीळ देणं महत्वाचं आहे. 7 8 9 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे वाकायचे आपल्याला. 1 सरळायचं. 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2. परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2. आता डावीकडे वळायचं आहे. 1 पुढे झुकायचं. 2 उजवीकडे यायचे खालून. 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 आणि 5. आता उजवीकडे वळायचं आहे, पुढे झुकायचं आहे. 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 आणि 5. हात करायचे आहेत खाली. मान सरळ. पायात अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्हीही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1 पाठीला पीळ द्यायचा आहे, मान वरती करायची आहे. सरळ व्हायचंय. 2 विरुद्ध दिशेने. 1 2. पुन्हा 1 2. परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. दोनही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ आणि दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाय करायचे आहे सरळ, मान सरळ. आणि आता
दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. कोपरे एका रेषेमध्ये, मान सरळ आहे. आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे महर्षी पतंजली यांची. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शंखचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं तनमामि पतंजलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. करूयात. 1 दोन्ही हात वरती, दोनही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वरच्या दिशेने आपल्याला खेचायचे आहेत. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डावीकडे झुकायचं आहे. मान आणि चेहरा समोर राहील. परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोनही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे. मान सरळ. डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. सरळायचं आहे. 2 उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 परत एकदा डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2. आता सर्वांनी पुढे झुकायचं मध्यभागी. 1 टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरळायचं आहे. 2 पुन्हा एकदा. 1 श्वास बाहेर सोडायचा आहे. थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळ आणि मान सरळ. ठीक आहे. पाय चेंज करायचा आहे. जो पाय वर आहे तो खाली घ्यायचा आहे. जो पाय खाली आहे तो वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. पद्मासन पूर्ण जरी असेल तरी सुद्धा पाय चेंज करूनच करायचं आपल्याला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 डाव्या बाजूला वळायचंय. 2
उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, डावा हात वरती करायचा आहे 1 आणि उजवीकडे झुकायचंय 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, पाठीला पीळ द्यायचंय, पूर्ण वरती पाहायचं आहे, परत सराव, एक श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळ व्हायचा आहे 1 आणि हात खाली 2. उजव्या बाजूने करूयात सेम, 1 खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे वळायचा आहे 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे 1 आणि डावीकडे झुकायचं आहे 2, डाव्या बाजूला झुकायचं आहे, हात खांद्यातून वरती घ्यायचा आहे, परत सरा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, पुन्हा सरळायचं आहे, एक श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे 1 आणि हात खाली 2. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत नेहमीप्रमाणे, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात, 1 थांबायचे 10 सेकंद, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय वर आपल्याला उचलायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची पंजावरती, दोन्ही हातांची बोटं गुंफून आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत पूर्ण डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. करूयात, 1 डावा पाय सरळ, पाठीचा कणा ताठ ठेवायचा प्रयत्न, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 2, परत 1. एवढा पाय सरळ करायचा की आपल्याला मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करता आलं पाहिजे सहज. 2, परत 1 2, शेवटचा 1 2. पाय करायचा आहे सरळ. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजव्या पायाची टाच जमिनीवर टेकवायचे, दोन्ही हात आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहेत आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा 5 वेळा. करूयात, 1 2, पुन्हा 1 2, परत एकदा 1 2, पुन्हा 1 2, शेवटचा 1 2. आता पाय करायचा आहे सरळ, परत उजवा डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, सेम करायचा आहे 3 वेळेला आणि तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं. करूयात, 1 2, हळूहळू ताण वाढेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, 1 2. आता 10 सेकंद थांबायचे आपल्याला. करूयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय खाली आणि सरळ करायचा आहे सरळ. उजव्या पायाने करायचं 3 वेळेला, तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं आहे. पायाच्या पाठीमागे जो ताण पडतो त्याकडे लक्ष द्या. परत 1, पूर्ण मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, पाय सरळ होईल एवढं सरळ करायचं आहे. 2, परत एकदा 1, पाठीचा कणा जास्तीत जास्त सरळ ठेवा म्हणजे ताण जास्त पडेल. 2, 10 सेकंद थांबायचं आहे. 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पाय करायचा खाली आणि पाय करायचे आहेत सरळ. आता दोनही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर करूयात. 1 गुडघ्यामध्ये न वाकवता हे महत्वाचं आहे. 2 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन गुडघ्याची वाटी वरती खेचलेली. 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. परत उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर करूयात. 1 मॅक्सिमम पाय गोल फिरवायचा आहे. 2 3 खुब्याची जास्तीत जास्त मुवमेंट. 4 आणि 5 परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. तसंच थांबायचं आहे. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पहिल्यांदा 1 सरळ करायचे आहेत. 2 3 परत 1 2 3 1 2 3 1 2 3 शेवटचा 1 2 आणि 3. आता विरुद्ध दिशेने पाय सरळ वर उचलायचे आहेत, गुडघ्यात वाकवायचे, मग सरळ करायचं. करूयात. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 शेवटचा 1 2 आणि 3. ठीक आहे. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे, मान सरळ, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. दोन्ही हात श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 पुढे झुकायचं आहे. 2 दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मान वरती करायची आहे. पायाच्या पाठीमागे जो ताण पडतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे. 2 श्वास बाहेर. पायामध्ये अंतर, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न. परत हात वरती. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. थोडस पायातलं अंतर वाढवायचं आहे, जास्त नाही, थोडस, साधारणतः 2 ते 3 फूट. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. 20 काउंट्स. पूर्ण पाठीला पीळ द्यायचा आहे. मान मागे मागे पाहायचा प्रयत्न करायचा. एवढं करायचं आपल्याला. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजवा हात डाव्या पायाला स्पर्श करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हात सरळ आणि खाली करायचे आहेत. दोन्ही पाय थोडेसे जवळ, पण पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. मान करायचे आहे सरळ. श्वास आतमध्ये घेत परत हात वरती करायचे आहेत. 1 पुढे झुकायचं आहे. 2 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. पाठीचं कणा ताठ, पाय सरळ, मान वरती, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वर आणि हात करायचे आहेत खाली. आता डावीकडून वळायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. उजवीकडून वळायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. करूयात. पायामध्ये अंतर खांद्याने एवढंच करायचं आहे. 1 डावीकडे कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 2 उजव्या बाजूला. 3 4 ज्यांना शक्य त्यांनी हनुवटी टेकवायची आहे. 5 6 7
8, पायाची पोझिशन हलू द्यायची नाहीये, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं, मान सरळ, दोनही हातांनी कमरेला आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात 1, श्वास आतमध्ये आणि मागे, 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली, टाचेवरती बसायचं आहे. आणि आता दोनही गुडघ्यांमध्ये अंतर करायचं आहे, दोनही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे. घ्यायचंय आपल्याला जेवढं शक्य तेवढं. दोनही हात वरती डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे, डावा कोपरा जमिनीला टेकवायचा आहे. उजवीकडे झुकायचं आहे, उजवा कोपरा जमिनीला टेकवायचा आहे. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. ठीक आहे, जेवढं शक्य तेवढं करा. 10 काउंट आपण करणार आहोत, म्हणजे मी म्हणणार आहे तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करा. ठीक आहे, तर यात कोपरे मागे, मान सरळ आणि डावीकडे झुकायचं आहे. 1, चेहरा समोर राहील, खांदे सरळ. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायची आहे. श्वासासोबत आपण उष्ट्रासन करूयात. हात पाठीमागे, श्वास आतमध्ये घेत गुडघ्यांवरती उभं राहायचं, श्वास बाहेर सोडत आपल्याला टाचेवर बसायचं. ठीक आहे, श्वासासोबत करायचंय, हाताची हालचाल, कोऑर्डिनेशन, थोडस बॅकवर्ड बेंडिंग, हे सगळं महत्वाचं आहे. हात पाठीमागच्या दिशेने, श्वास आतमध्ये, हात वरती. 1, गुडघ्यांवरती उभं राहायचंय, थोडस बॅकवर्ड बेंडिंग. 2, श्वास बाहेर आणि खाली. करूयात 10 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, सेम परत दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. रिपिटेशन आपण करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे मागे खेचायचे आहेत. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी भद्रासनामध्ये केलं तरी चालेल. आपण भद्रासन करत होतं, भद्रासन करायचं म्हणजे कसं, असं करायचं आणि असं करायचं. ठीक आहे, ज्यांना असं जमत नसेल त्यांनी. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेट पण त्याला आपल्याकडे आहे. ठीक आहे, पण असं केलं तर चांगलं. हळूहळू वाढवा, काही हरकत नाही. भद्रासनामध्ये केलं तरी चालेल. दोन्ही हात डोक्याच्या मागे करा, कोपरे मागे खेचायचे आहेत आणि डावीकडे झुकायचं, जमिनीला स्पर्श करायचा कोपरा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. हळूहळू आपण काउंट वाढवू शकतो, 10 चे 20 करू शकतो. रिपिटेशन. परत दोन्ही हात वज्रासनामध्ये बसायचे, श्वास आतमध्ये घेत हात वरती, श्वास बाहेर सोडत हात खाली. 10 काउंट करूयात श्वासासोबत. 1, 2, पुन्हा 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. अप्पर बॅकला ताण. 1,
दोन, शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि सर्वांनी आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. बॅकवर्ड बेंडिंग केलंय, लॅटरल बेंडिंग केलंय. एक फॉरवर्ड बेंडिंग करूयात. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1. आता पुढे झुकायचं आहे. 2. श्वास बाहेर आणि पुढे. ठीक आहे. हनुवटी गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. परत हात वरती. 1. श्वास आतमध्ये, हात वर. बोटाला ताण द्यायचा आहे. पुन्हा पुढे. 2. श्वास बाहेर. परत हात वर. 1. श्वास आतमध्ये. दोन्ही हातांची बोट गुंफवायची. हाताची पंजे आकाशाकडे. हात कोपरांमध्ये न वाकवता डावीकडे वळायचा आहे आणि थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. सेम डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. जाणून शिरासन आपण करतो आहोत. पायाचा पंजा स्वतःकडे, दोनही हात बाजूला, पाठीचा कणा ताठ, श्वास आतमध्ये, हात वरती. 1. बोटांना ताण, कोपरे सरळ, चेहरा एकदम समोर आणि पुढे झुकायचा आहे. 2. श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. 1. श्वास आतमध्ये. परत एकदा पुढे. 2. श्वास बाहेर. परत हात वर. 1. श्वास आतमध्ये. आता दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. उजवीकडे वळायचं आहे. 1 आणि थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, अगोदरपेक्षा जास्त. पण पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाठीचा कणा सरळ. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे. जेवढे पंजे स्वतःकडे ओढाल तेवढा ताण जास्त. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन जेवढं आपल्याला करता येईल तेवढा ताण जास्त पडणार आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. सेम ट्विस्टिंग करायचं आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. 20 काउंट करणार आहे आपण. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आपल्याला आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. नुसतं स्ट्रेचिंग म्हणजे नुसतं स्पर्श नाही करायचा, तर थोडस आपल्याला पुढे पण झुकायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जेवढा आपण असं पुढे झुकायचा प्रयत्न करू, पुढे झुकून स्पर्श करू, तेवढं आपल्याला आसन अजून चांगलं येणार आहे. ठीक आहे. त्याचा तेवढा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात गुडघ्याखाली ठेवायचे आणि दोन्ही पाय एकदम एकाच वेळेस गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत आणि टाचा पंजे जोडायचे. 1. ठीक आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना स्पर्श गुडघे खाली करायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा एकदम ताठ ठेवून आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1. स्पाइन स्ट्रेट राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. 2. ठीक आहे. स्पाइन स्ट्रेट म्हणजे पाठीचा कणा एकदम सरळ, जी काही मुवमेंट होणार आहे पुढे वाकायची ती खुब्यातून आपल्याला करायची आहे. मान सरळ आणि पुढे झुकायचं आहे. 1. मान वरती ठेवा म्हणजे पाठीचा कणा सरळ राहायला मदत होते. पाठीच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे पाठीच्या स्नायूंचं टोनिंग पण इथे होणार आहे व्यवस्थित. स्पाइन स्ट्रेट.
थांबायचं 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, आणि आता दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं. असं हात आपले खांद्याच्या रेषेमध्ये, मान करायची वरती, कमरेला थोडासा बाक द्यायचा आहे. ठीक आहे, पूर्ण असं नाही थांबायचं, कमरेला बाक, मान वरती. आणि आता डावा पाय मागे करायचं, घ्यायचं आपल्याला. श्वास आतमध्ये घेत डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, पाय वर, मान वर. 2 श्वास बाहेर, पाय खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय करायचं खाली. डावा उजवा पाय मागे घ्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2. परत एकदा. 1, 2. पुन्हा 1, 2. श्वासासोबत. 1, 2. परत 1, 2. पाय खाली. आता डावा पाय मागे घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत डावा पाय परत वरती उचलायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, श्वास बाहेर सोडत हात कोपऱ्यात वाकवायचे, कपाळ टेकवायचे जमिनीला. 2. परत श्वास घेत हात सरळ. 1 पाय तसाच वरती. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये आणि पाय खाली. 2 श्वास बाहेर. सेम करायचं आहे उजव्या पायाने. पाय मागे, श्वास आतमध्ये, पाय वरती. 1 पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये आणि पाय खाली. 2 श्वास बाहेर. टाचेवरती बसायचं आहे आणि सर्वांनी आता उठून उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचा आणि कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. प्रत्येक स्नायूंची हालचालीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. मान सरळ, दोन्ही हात कडेनीवरती, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान करायचे सरळ. श्वासासोबत टाच वरती उचलायचे आहेत. करूयात. 1 श्वास आतमध्ये, टाच वर. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. श्वास बाहेर आणि टाच खाली. पुन्हा एकदा. 1 श्वास आतमध्ये, 10 सेकंद थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. टाच खाली. हाताचे पंजे सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. परत बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. बोटांना ताण थोडस लूज करायचे. टाचा पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता डावा हात खाली, उजवा हात वरती एकाच वेळेला. 1. ठीक आहे. उजवा हात कोपरांमध्ये वाकवायच्या, पाठीवरती ठेवायचा आहे. डावा हात मागे घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे. मान सरळ. परत हात करायचं सरळ एकाच वेळेस.
डावा हात खाली, उजवा हात खाली, डावा हात वरती. ठीक आहे. डावा हात कोपरामध्ये वाकवायचा, उजवा हात इंटरनल रोटेट करून आपल्याला पकडायचा आहे डाव्या बोटांना. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. ठीक आहे. पुढे वाकवलेली ठेवायची नाही मान. मान सरळ, कोपऱ्याची डायरेक्शन वरती. पूर्ण शोल्डर आपला ओपन झाला पाहिजे. परत हात सरळ करायचे आहेत. एकाच वेळेस परत सेम. 2. कोऑर्डिनेशन करा. स्नायूंचं हालचाल आपल्या लक्षात येईल. ताण पडलेला असतो स्नायूंना, ते व्यवस्थित कोऑर्डिनेट होतात. याच्यामुळे आपल्या अवेअरनेस, आपला ब्रेनचा अवेअरनेस तिथे पर्यंत पोहोचतो. त्यामुळे पेन आपल्याला कमी होतं त्या मानाने आणि फ्लेक्झिबिलिटी आपली चांगली वाढते. त्यामुळे कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. परत हात सरळ, एकाच वेळेस हात खाली, दुसरा हात वरती. ठीक आहे. कोऑर्डिनेशन आपला ब्रेनचं नियंत्रण तिथपर्यंत राहतं, त्यामुळे पेन आपल्याला कमी होतं. ठीक आहे. कारण की असं नॉर्मल केलं विदाउट अवेअरनेस तर मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, स्पाझम होतात, थोडेसे पेन करतात. पण असं कोऑर्डिनेशनने केलं तर पेन त्या मानाने कमी होतं आणि आपली फ्लेक्झिबिलिटी चांगली वाढते. श्वास घ्या, श्वास सोडा. परत हात सरळ, दुसऱ्या हाताने 1. थांबायचं, थोडा स्ट्रेच करायचा हात आणि मग खाली ठेवायचा. हा पण हात इंटरनल रोटेट करून आपल्याला पकडायचं आहे. मान करायचे सरळ, नजर समोर. थांबायचं आहे. परत हात सरळ, दुसऱ्या हाताने करूयात. शेवटचा हात कोपऱ्यात वाकवायचा आहे. इंटरनल रोटेशन, मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. टाचा पंजे जोडलेले घोटे एकमेकांवरती दाबायचे आहेत. मगाशी सांगितलं तसं उभं राहताना पायाच्या आतल्या अंगठ्याच्या बाजूवरती वजन देऊन उभं राहायचं आहे. नॉर्मली आपण बाजूला वजन देतो. परत हात सरळ, 1. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणि हात खाली, 2. श्वास बाहेर. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला खेचायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1. श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेमध्ये. डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2. श्वास बाहेर, त्रिकोणासन. बोटांना ताण द्यायचा आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत सरळवायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि सरळ. 2. श्वास बाहेर, हात खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1. उजवीकडे झुकायचं आहे. 2. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. बोटांना ताण द्यायचा आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे सुरुवातीला. पायाच्या पाठीमागे हळूहळू ताण वाढवायचा प्रयत्न आणि खाली जायचं आहे. परत सरवायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2. श्वास बाहेर. बद्ध हस्त त्रिकोणासन करूयात. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आता. ठीक आहे. दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत ठेवून आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. डाव्या हाताचा कोपरा डाव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करेल असा खाली न्यायचा आहे. करूयात. 1. डावीकडे झुकायचं आहे. दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत ठेवून आपल्याला खाली जायचं आहे. परत सरळवायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि सरळ. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. 1. उजव्या हाताचा कोपरा उजव्या गुडघ्यापर्यंत न्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात.
परत सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ आहे. ठीक आहे. आता दोन्ही पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत. ठीक आहे. जेवढं शक्य आहे तेवढं दोन्ही पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. बॅलन्स करायचा व्यवस्थित, आणि एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे एवढंच करायचं आहे. डावा कोपरा डाव्या गुडघ्याला, उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला स्पर्श करायचा. एक म्हटलं की डावीकडे झुकायचं. आता एक, डावीकडे आपण झुकतो आहोत. परत सरवायचं आहे. दोन, उजवीकडे एक. एकाच वेळेस दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने असल्यामुळे आपलं बॅलन्सिंग करावं लागतं. परत एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. दोन्ही पायाचे पंजे सरळ करायचे, दोनही पाय जवळ करायचे आहेत. आणि आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित पूर्ण स्टेप पूर्ण करायचे आहेत. ताण वाढवायचा आहे हळूहळू. जेव्हा आसनांची, सूर्यनमस्काराची संख्या कमी असते तेव्हा ताण मात्र वाढवत न्यायचा प्रयत्न करायचा आहे. करूयात. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये पहिली स्टेप. श्वास आतमध्ये, दोन्ही हात वरती मागे झुकायचा आहे. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वर. उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायचे आहेत. ज्यांच्या टाचा टेकतायत त्यांनी कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. पाय सरळ करायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि गुडघे छाती अनुवटी टेकवायचे आहे जमिनीला. 6, 7, कंबरवर उचलायचे आहे. 8, टाचा टेकवायचे आहेत. डावा पाय पुढे. 9, मान वर. उजवा पाय पुढे. 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टाचेवरती दाब द्यायचा आहे. 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे.
आज आपण विशेषतः ट्विस्टिंग घेतलं होतं. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्याला पायामध्ये अंतर ठेवून ट्विस्टिंग घेतल्यामुळे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडला असेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा स्नायूंना ताण पडतो आणि ते रिलॅक्स होतात तेव्हा तेव्हा स्नायूंची कार्यक्षमता वाढते, त्यांची लवचिकता वाढते, त्याच्यामध्ये हलकेपणा उत्पन्न होतो. व्यवस्थित वेगवेगळे स्नायू, वेगवेगळे सांधे, त्यांना रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला मदत होत असते. त्याच्यामुळे त्यांच्यामधला कडकपणा हा कमी होत असतो. तिथलं वेस्ट प्रोडक्ट्स जे असतात ते व्यवस्थित सर्क्युलेशन मध्ये येतात आणि आपले जॉईंट्स हेल्दी राहतात, मसल्स हेल्दी राहतात. ज्या काही नसा असतात त्या स्नायूंपर्यंत जाणाऱ्या त्या नसांना स्टिम्युलेशन याच्यामुळे मिळतं. ब्रेन आणि आपले स्नायू यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन असतं तर ते सुद्धा वाढतं. कारण की बऱ्याच स्नायूंची हालचाल आपण रुटीन हालचालीमध्ये करत नाही किंवा त्याची हालचाल होत असली तरी ती आपल्या अवेअरनेस मध्ये नसते किंवा अवेअरनेसने आपण ती हालचाल करत नाही. आपोआप आपली ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम त्यांचे आवश्यक असणाऱ्या स्नायूची हालचाल करते. त्याच्यामध्ये आपली जाणीव नसते. परंतु योगासनं करत असताना आपल्याला ती जाणीव निर्माण करणं आणि त्याचं कोऑर्डिनेशन निर्माण करणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे आसनांमध्ये ताण देणं, नंतर त्यांना रिलॅक्स करणं, त्याच्यावरती नियंत्रण करणं हे फार महत्वाचं आहे. सर्वांनी आता डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. पोटाच्या स्नायूंचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला कपालभाती करायची आहे 1 मिनिटासाठी. करूयात कपालभाती. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओ, ओ,
ओम 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 पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. थँक्यू.